महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत। आज सकाळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची माहिती पाठवली आहे। मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केली आहे। तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजतंय आणि त्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना माहिती पाठवली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना मी काल रात्री आणि आज सकाळी काही महत्त्वाची माहिती पाठवली आहे आणि आज कॅबिनेटची बैठक आहे। मला असं वाटतंय की आता तरी मित्राला न वाचवता मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कारवाई करावी आणि आज चौकशीची घोषणा करावी अशी मला त्यांना विनंती करायची होती। आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा कसा सहभाग आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांना पाठवल्या आहेत आणि माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही मित्राला वाचवणं आता बंद करा। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते नवी मुंबईतून। नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी डोक्यात हेल्मेट घालून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात शिवकुमार शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये एक आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी रेहान शेख याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर शिवकुमार शर्मा याला मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी अटकेत आहे। मात्र अद्याप हेल्मेटने हल्ला करणारा आरोपी फरार असल्याची माहिती समोर येते। पोलीस दुसऱ्या आरोपीचा देखील आता शोध घेत आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो डोक्यात हेल्मेट घालत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट समोर येते। आणि आताची महत्त्वाची अपडेट समोर येते। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेत। दिल्लीत आज शिंदेंचा पवारांच्या हस्ते गौरव होणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला आता रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते दिल्लीला पोहोचतील आणि त्या ठिकाणी एक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात शिंदेंचा गौरव करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार आहे। तर दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात येणार आहे। त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेत। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। सोलापूरकरांनी बाबासाहेबांच्या ब्राह्मण असण्याबाबत संदर्भ पुरावे आयोगाकडे सादर करावेत, अन्यथा पुढील कारवाईला सामोरं जावं असा इशारा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं दिला आहे। राहुल सोलापूरकर हे जिहादी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ते असे वक्तव्य करत असतील अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे। त्यांनी या जिहादी लोकांपासून सावध राहावं आणि इथून पुढे बोलताना संयम दाखवावा असा सल्लाही जगतापांनी सोलापूरकरांना दिला आहे। परळीतील शिरसाळामध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीत बुलेट गाडी पेटवण्यात आली आहे। विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर वाद घातल्यानंतर 2 गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं होतं। या दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली। या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळासमोर फळ विकणाऱ्या गाड्यांना हटवण्यात आलंय। मात्र फळ विक्रेत्यांनी रहदारी असलेल्या जालना रोडवर प्रचंड राडा देखील घातलाय। या प्रकरणात 18 लोकांवर महानगरपालिकेने गंभीर गुन्हे दाखल केलेत।
जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे याच्या साथीदारांनी येरवडा बाजार परिसरामध्ये दुचाकीवरून रॅली काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांची त्याच परिसरामध्ये धिंड काढली आहे। तर पुण्याचा गुंड निलेश घायवळचा डान्सचा व्हिडिओ आता समोर आलाय। एका लग्न समारंभातला हा व्हिडिओ आहे। पुणे पोलिसांनी असे व्हिडिओ पसरवू नका असं सांगून देखील आदेशांना भाई लोकांच्या कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे। पुण्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशीच खेळ सुरू असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनचा कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून बसल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून तो पाणी बाहेर काढतोय। हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानं विद्यार्थी संतप्त झालेत। तर मुंबईमध्ये मागी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी उठवण्यात आली आहे। तर मुंबई महानगरपालिकेनं पीओपी मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे। मात्र मोठ्या मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होणार नाही असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पीओपी गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यावर उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। सोन्याचा दर आता 88,500 रुपये प्रति ग्रॅम इतका पोहोचलाय, प्रति 10 ग्रॅम इतका पोहोचलाय। तर गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 23,000 रुपयांच्या आसपास वाढ झाली आहे। ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये सर्व प्रकारच्या स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाल्याचं पाहायला मिळतंय। सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूरची सून होणार आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। रिंकू राजगुरू एका व्हायरल फोटोमध्ये कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलासोबत दिसते। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आणि यूट्यूबर तसंच उद्योजक असलेल्या कृष्णराज महाडिक याच्यासोबत रिंकूने फोटो काढल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल करण्यात आलाय। मुख्यमंत्री, वित्तमंत्री, महसूल मंत्री, आरोग्य मंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्याच आधी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश होत होता। मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसाठी आता नियम बदलण्यात आलाय। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3,891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ही कारवाई मंत्रालय स्तरावर करण्यात आली असून या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहेत। पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणींचा यात समावेश आहे। 'लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येतोय, त्यामुळे लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती मिळते। काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेकडे खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनीही पाठ फिरवली आहे। 12वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आलाय। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक देखील संतप्त झालेत। बुलडाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार आढळून आलाय। राज्य सरकारने कॅरी ऑनची मागणी मान्य केली आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे। कॅरी ऑनमुळे आता पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकेल। मात्र 2024-25 वर्षासाठी सुविधा लागू केलेल्या विद्यापीठांना हा आदेश लागू असणार आहे। शालेय शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द केलाय। 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड, बीएड पात्रता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली होती।
कोल्हापूर महानगरपालिका शाळेत शिकणारे 21 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झालेत। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने नेऊन इस्रोची सफर घडवण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय। आणि आता बातमी समोर येते अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतने लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव पास केलाय। या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनी देखील ठरावाचं स्वागत केलंय। तर आता गावामध्ये ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे। गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केले जात नाहीत। तर या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी करण्यात येते। 17-18 वर्षाचा मुलगा दिवटे कुटुंबातला विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याला या एनर्जी ड्रिंकची लत लागली आणि त्या एनर्जी ड्रिंकमधून त्यांनी स्टिंग हा प्रकारचं एक शीतपेय त्यांनी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला। महिलांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की बाबा हे शीतपेय म्हणजे स्टिंग, सुगंध सुपारी, गुटखा, मावा, पान, दारू, जुगार हे सर्व बंद करण्याच्या अशा महिलांच्या प्रतिक्रिया आल्या। तर त्या सगळ्यांचा विचार करताच आम्ही असा निर्णय घेतलेला आहे। ग्रामसभाचा ठराव घेतला की बाबा हे सगळं 100% बंद व्हावा। तर पेडगावच्या ग्रामपंचायतीने हा निर्णय नेमका का घेतलेला आहे, शीतपेयांचे दुष्परिणाम नेमके काय आहेत आपण पाहूया। कोल्ड्रिंकमध्ये कॅलरीज आणि साखरेचं अधिक प्रमाण असतं। कोल्ड्रिंकमुळे वजन वाढण्याची शक्यता असते। मधुमेह, बीपी आणि हृदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो। तर फॉस्फोरिक ॲसिडमुळे पचन संस्था बिघडते। आतड्यांचे आरोग्य बिघडून त्याचा आजार होण्याची शक्यता आहे। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। पुण्यात आणखी एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालाय। महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे। राज्यात 21 रुग्ण अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत। अकोलेच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारच्या औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे नागरिकांना आवश्यक औषधं बाहेरून आणावी लागतात। त्यासाठी त्यांना खर्चही मोजावा लागतोय। तसंच शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम करा अशी मागणी पुजारी मंडळानं केली आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेलेले आहेत। त्यामुळे आता नव्यानेच बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळानं दिला आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली आहे। गेल्या 2 महिन्यात तब्बल 2,51,60,221 रुपये इतकं दान भाविकांनी पेटीत अर्पण केलंय। यात काही चांदी आणि सोन्याचे दागिने देखील भाविकांनी पेटीत टाकलेत। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ही मोजणी करण्यात आली आहे। कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचिंडी महोत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने देवीला 2 किलो सोन्याचा मुखवटा अर्पण करण्यात आलाय। यावेळी शहरातून देवीची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली आहे। पालघरच्या केळवे किल्ल्याची सध्या दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। या किल्ल्यात झाडं झुडपं वाढल्याने पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे। यासोबतच पुतळ्याभोवती राजवाड्याचा देखावा देखील साकारण्यात आलाय। दरम्यान 19 फेब्रुवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं बघायला मिळत आहे। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे सेवा पुरवली जाणार आहे। यावेळी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे गाडी धावणार आहे। मध्य रेल्वे पुणे विभागाकडून ही माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे।
विदर्भात चिमूरची घोडा यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली आहे। यावेळी ग्रामदैवत श्रीहरी बालजींची लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यानंतर आता बालाजींच्या उत्सव मूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं। दरम्यान नागरिकांनी यात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक रारंग बोराडे यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालंय। संभाजीनगरातल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांनी लिहिलेल्या पाचोळा या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नाव देखील प्रदान करण्यात आलं होतं। आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही मोबाईल वापरताय तर सावधान, कारण तुमच्या मोबाईलचा कधीही स्फोट होऊ शकतो। मुंबईत धावत्या लोकलमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे। त्यामुळे एकच घबराट या ठिकाणी पसरली होती। CSMT ते कल्याण ट्रेनमध्ये हा मोबाईल फोनचा स्फोट झालाय। कळवा स्टेशनमध्ये काल रात्री 8:12 ही लोकल आली होती, तेव्हा अचानक मोबाईलचा स्फोट झाल्यानं लोकलमध्ये धूर पसरला। सुदैवाने या मोबाईल स्फोटात कुणीही जखमी झालेलं नाहीये। तर मोबाईलचा स्फोट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चार्जिंग करताना मोबाईल वापरू नका। तुमचा मोबाईल इतर कोणत्याही फोनच्या चार्जरने चार्ज करू नका। रात्री झोपताना मोबाईल चार्जवर ठेवू नका। फोनच्या बॅक कव्हरच्या मागे पैसे किंवा कागद ठेवणं टाळा। मोबाईल 2 ते 3 तास सतत वापरल्यानंतर त्याला ब्रेक द्या। तेव्हा तुम्हीही मोबाईल वापरत असाल तर काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। वळतोय पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थावर झालेल्या या भेटीत नेमकं काय घडलंय आणि काय ठरलंय? राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत कुणासोबत जाणार? महायुतीत आले तर कोण बाहेर पडणार? की ठाकरे बंधू एकत्र येणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। भाजपचं राजकारण। ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वीच भाजपचा डाव। फडणवीस राजभेटीचं गुपित काय? विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता न आल्यानं राज ठाकरेंनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं। त्यामुळे भाजप अलर्ट मोडवर आलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। तर ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते असं मत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी व्यक्त केलंय। विकास कामांच्या ऍक्शन प्लॅनसाठी भेट झाली असण्याची शक्यता संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही, परंतु फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना, ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात, हे सुरू असतं। आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही, पण असू शकते, नाही असं नाही। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल। म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं ते चर्चा झाला आहे असं। हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली। म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही। शिंदे साहेबांचे आणि त्यांचेही संबंध चांगले आहेत। राजसाहेबांची सर्वच लोकांशी, राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल। राज ठाकरेंनी गेल्या 2 ते 3 निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, त्याचा त्यांना विधानसभेत फटका बसल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच त्यांनी आता स्वबळाचा नारा दिलाय। तर मवियात उद्धव ठाकरेही अस्वस्थ असल्याचं चित्र आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत ऐनवेळी दोन्ही ठाकरे एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय। आणि असं झालं तर महापालिका निवडणूक भाजपला सोयीची नाही। विशेष म्हणजे अशा भेटींमधून नको त्या चर्चा पसरवल्या जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाजपबाबत केला होता। त्यामुळेच राज ठाकरेंना पुन्हा आपल्या सोयीनुसार वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही भेट असल्याचं दिसतंय। फडणवीसांनी मात्र सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय।
एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले. बरं हे काय करतात, परत ह्यातला प्रॉब्लेम काय आहे, हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही, आज काहीतरी वेगळंच असतं. बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं एवढंच काहीतरी असतं. एकदा ते चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले, त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. राजधानी दिल्ली जिंकल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा आर्थिक राजधानी मुंबईकडे वळवलाय. त्यामुळे मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे ब्रँड आपल्यासोबत घेण्याबरोबरच एकनाथ शिंदेचं महत्व कमी करण्यासाठी भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती आखली आहे. तर आता फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार की मनसे पुन्हा स्वबळावर रणशिंग फुंकणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.